नमस्कार, मैं स्नेहल। कर्नाला केबल नेटवर्क में आप सभी का हार्दिक स्वागत है। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। शेका पक्ष की विभिन्न जगहों पर प्रचार सभाएं संपन्न। चुनाव को मद्देनजर बीजेपी नेताओं द्वारा मतदाताओं को लुभाने के लिए किया जा रहा है पैसों का इस्तेमाल। और 58वें धम्मचक्र प्रवर्तन दिन के उपलक्ष्य पर सोच मल्टीपर्पज सोसाइटी द्वारा धम्म संध्या कार्यक्रम का आयोजन। पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ शनिवार को देवीसापाड़ा गांव में प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस दौरान उपस्थित गणमान्यों ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए विरोधियों पर तीखा प्रहार किया। शेका पक्ष के पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल की पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र अंतर्गत देवीसापाड़ा गांव में भी प्रचार सभा संपन्न हुई। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे परितयासी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, या भावनेनं काम करणारे आपण मंडळी आहोत। इस प्रचार सभा को संबोधित करते हुए बालाराम पाटिल ने कहा कि शेका पक्ष ने हमेशा निस्वार्थ रूप से लोगों की सेवा की है। निष्ठेनं, निस्वार्थीपणानं, त्यागानं काम करण्याची शिकवण तुम्हा आम्हाला शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी, शेतकरी कामगार पक्षानं दिलेली आहे। दुसऱ्या बाजूला यावत एकही माणूस असा दाखवावा की ज्याच्या चारित्र्यावर कोणी विश्वास ठेवू शकेल, जो लाचार नाही असं कोणी म्हणू शकेल, जो स्वार्थी नाही, जो संधी साधू नाही असं कोणी म्हणू शकेल। अगदी उमेदवारापासून, उमेदवाराच्या बापापासून सगळे प्रचारक लाचारांची मांदियाळी, लाचारांची फौज। आपल्याला हा लढा लढायचा आहे तो कुठला ठेका घेण्यासाठी नव्हे, कुठलं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी नव्हे, तर खऱ्या अर्थानं नियोजनबद्ध असा विकासाचा या ठिकाणी आपल्याला सारीपाट मांडायचा आहे। कुणाच्या तरी कंपनीच्या व्यवसायाचा सारीपाट आपल्याला मांडायचा नाहीये। आपण या विभागाच्या विकासासाठी कष्ट खाल्लेले आहे, त्या विभागाच्या विकासासाठी काम केलेलं आहे। या विभागामध्ये कुठली विपरीत घटना घडत असेल तर पोलिसांच्या बरोबरीनं अनेक वेळा पोलिसांच्या आधी पोहोचणारे आपण कार्यकर्ते मंडळी आहोत। दिवसा असो, रात्री असो, उन्हा पावसामध्ये असो, सातत्यानं जनतेच्या बरोबर आपली नाळ जोडलेली आहे। सातत्यानं आपण जनतेच्या बरोबर आहोत, हेच आपलं भांडवल आहे। या ठिकाणी पैशाचा बाजार, दारू, मटणं, कार्यकर्त्यांची घाऊक खरेदी, हे सारं एका बाजूला, आणि निष्ठेनं, तत्वानं काम करणारी हजारो कार्यकर्त्यांचं मोहोळ एका बाजूला, अशी ही लढाई आहे। ही लढाई आपण फक्त जिंकण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच लढतोय, हा विश्वास आज साऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जागा झालेला आहे। वहीं इस दौरान जय म्हात्रे ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए कहा कि शिरवली विभाग में शेका पक्ष के माध्यम से कई विकास कामों को अंजाम दिया गया है। विधायक विवेक पाटिल और बालाराम पाटिल के प्रयासों से ही यह विकास कार्य हो पाए हैं। आमदार दत्तूशेठ पाटील, आमदार विवेक पाटील
यांनी या विभागाकरता सर्व गावाचे रस्ते जोडून दिले, नाहीतर मोरब्याकडून आपल्याला या बाजूला पालेखुर्दला यायला उलट्या बाजूने यायला लागत होतं. आज जर बघितलं आपण इथल्या वाड्या वस्त्यामध्ये आपले रस्ते गेलेले आहेत. ते आमदार मोहित पाटील आणि आपले कैलासवासी नेते दत्तूशेठ पाटील यांच्या मुले गेलेले आहेत. शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल ने पनवेल परिसर में किए विकास कार्यों के बलबूते पर जीत कर आएंगे, ऐसा विश्वास शनिवार को कलम्बोली में हुई प्रचार सभा के दौरान कार्यकर्ताओं ने जाहिर किया. इस दौरान कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे. 15 अक्टूबर को होने वाले विधानसभा चुनाव के मद्देनजर पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ जाहिर प्रचार सभा का आयोजन शनिवार को कलम्बोली में किया गया था. इस प्रचार सभा को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल उपस्थित थे. तो इस अवसर पर शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, जिला परिषद की बाल एवं महिला कल्याण सभापति प्रिया मुकादम, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, राज्य प्रवक्ता मल्लीनाथ गायकवाड़, पंचायत समिति के पूर्व सभापति गोपाल भगत, शेका पक्ष के युवा कार्यकर्ता सचिन ताड़फले आदि गणमान्यों सहित शेका पक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे. इस दौरान अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने कहा कि जनता की समस्या सुलझाने में हमेशा प्रयासरत रहने वाले बालाराम पाटिल को इस चुनाव में विजयी कराना है. साथ ही विधायक विवेक पाटिल ने दल बदलू की नीति अपनाने वालों पर भी तीखा प्रहार किया. बालाराम पाटिल यांच्यावर एक सच्चा समाजसेवक, लोकांची सेवा करणारा, या कलबोली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारा, शिल्पोच्या अध्यक्षांना, शिल्पोच्या MDना प्रत्यक्ष या कॉलनीमध्ये आणून या विभागाच्या ज्या काही अडचणी आहेत, रस्त्यांची परत असेल, इलेक्ट्रिक पोलची परिस्थिती असेल, ड्रेनेजची परिस्थिती असेल, ही त्यांना प्रत्यक्ष आपल्या कॉलनीमध्ये आणून ते दाखवून सोडवणाऱ्या बालाराम पाटलांना हे विनंती करत असताना कुणाला मत देणार आपण की ज्याने पिढ्या एक पक्षाशी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बालाराम पाटील की स्वतःच्या स्वार्थासाठी दल बदलू करणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवण्याचं काम या 15 ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचं. आणि हे करत असताना स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकरी कामगार पक्ष सोडला, आता काँग्रेस सोडली, आता बीजेपीत गेले, उद्या बीजेपीत सोडून सुद्धा दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये जाण्याला हे बाकीचं बघणार. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की दल बदलू स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी, कारण केंद्रात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळते काँग्रेसमध्ये, आता केंद्राची सत्ता बदलली, भाजपची आली, म्हणून विमानतळाचा ठेका मिळवायचा असेल, विमानतळाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा असेल, JNPTचा कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा असेल तर काँग्रेस शिवाय, भाजप शिवाय पर्याय नाही. म्हणून काँग्रेसची गद्दारी करणारे आणि आपल्या पक्षाशी इमानदार नाही, आपल्या संघटनेशी इमानदार नाही, ते तुम्हाला जनतेशी काय इमानदार राहणार हा प्रश्न या दृष्टिकोनाचा अत्यंत महत्त्वाचा. इस दौरान बालाराम पाटिल ने उपस्थितों को संबोधित करते हुए कहा कि विरोधी आपका सिर्फ वोटों के लिए चुनाव में फायदा करके लेंगे, मगर शेका पक्ष एक ऐसी पार्टी है जो हमेशा जनता की समस्या सुलझाने में अग्रसर रही है. कलम्बोली में जितनी भी समस्या थी उन्हें शेका पक्ष के माध्यम से ही सुलझाया गया है. गेल्या 10 वर्षामध्ये या कलम्बोली शहराला रूप द्यावा, आकार द्यावा, या कलम्बोली शहराला विकास काय असतो याची पुसटची का होईना कल्पना द्यावी, माहिती द्यावी या दिशेनं माझ्या सहकार्यांसह निष्ठेनं या ठिकाणी काम करतोय. आणि त्याच कामाच्या बळावर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कलम्बोली वासियांनी खटारे या निशाणी समोरचं बटन दाबून शेतकरी कामगार पक्षाला या शहरातून भरघोस अशी आघाडी द्यावी म्हणून आपल्याला विनंती करायला मी आपल्या समोर आलेला आहे. आम्ही मतं आपल्याकडे मागतोय, नैतिक अधिकारानं मागतोय. आम्ही मतं आपल्याकडून अपेक्षित करतोय, आपल्या बरोबर असणाऱ्या अतिशय
चांगल्या अशा संपर्काच्या आधारावर मागतोय। आम्ही मंडळी आपल्या समोर येतोय ते उद्याच्या कळबोलीचं आशादायक असं चित्र आपल्या येतोय। आम्ही मंडळी आपल्याला विनंती करतोय की तुमच्या मुलाबाळांना तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहरातलं वातावरण निकोप राहावं, कुणीही यावं तुम्हाला शिव्या द्याव्या, कुणीही यावं तुम्हाला दम द्यावा आणि तुमची मतं घ्यावी, ही जुनी परंपरा बंद करा म्हणून सांगायला मी आपल्या समोर आलेला आहे। कार्यक्रम के दौरान मन से कार्यकर्ताओं ने शेखावाटी में जाहिर प्रवेश किया, जिनका उपस्थित गणमान्यों के हाथों पार्टी में स्वागत किया गया। अक्टूबर को होने वाले विधानसभा चुनाव के मद्देनजर शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ कामोठे में प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस सभा को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल की प्रचार सभा शनिवार को कामोठे में संपन्न हुई। इस प्रचार सभा के लिए कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए विरोधियों पर तीखा प्रहार किया। आम्ही रडत नाही बसलो, काय करणार, टोल नाका मुख्यमंत्र्यांनी केला नाही म्हणून मी राजीनामा दिला, मग मी पक्ष बदलला। असलं रडणारं रक्त शेतकरी कामगार पक्षामध्ये नाही, लढणारं रक्त आहे, लढणारं। आम्ही लढणारे आहोत, पण लोकांसाठी लढणारे आहोत, कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लढणारे आम्ही नाहीत, हे या ठिकाणी आम्ही आयुष्यभर लढलो। 70 सालापासून शेतकरी कामगार पक्ष हा लाल बावटा लढतोय, 70 सालापासून लढतोय, पण आमच्यातला कधी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही हो। दिबा पाटील 5 वेळा आमदार झाले, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही। दत्तूशेठ पाटील 3 वेळा आमदार झाले, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही। मी 4 वेळा आमदार झालो, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही। कॉन्ट्रॅक्ट साठी राजकारण केलं नाही, राजकारणाचा फायदा स्वतःसाठी कधी आम्ही केला नाही। हिम्मत असेल तर आमच्या विरुद्ध काम एखादा पुरावा करून दाखवा, जाहीर चॅलेंज आहे या ठिकाणी माझं। पण निमित्त करायचं त्या खारघरच्या टोल नाक्याचं खरं कारण लपवायचं, लोकांची दिशाभूल करायची। केंद्रातली सरकार गेलं, मोदी केंद्रात आलं, महाराष्ट्रातलं सरकार जाईल काँग्रेसची अशी भीती वाटायला लागली। मग जर हे सरकार गेलं आणि आपण विरोधी पक्षात राहिलो तर आपल्याला विमानतळाचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही, JNPTचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही। मग चला आता पुन्हा एकदा काँग्रेसला फसवूया आणि भाजपत जाऊया, अशा स्वार्थी दल बदलू लोकांना ह्या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याचं काम करायला पाहिजे। वही शेखावाटी के युवा कार्यकर्ता सचिन ताड़फले ने भी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए दल बदलू नीति अपनाने वालों पर तीखा प्रहार किया। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे जे ठाकूर पिता पुत्रांची मगरुरी आहे, हे जे त्यांची गुर्मी आहे, हे गुर्मी उतरवायचं काम आपल्याला करायचंय। अरे शेतकरी कामगार पक्षाच्या न्याय हक्का करता भांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी PI ने ऐकल्या नाही, ACB ने ऐकल्या नाही, DCB ने ऐकल्या नाही, तेव्हा इथं मिनिस्टरला आणून त्यांच्यावर खोटे खटले टाकायचं काम ज्या पिता पुत्रानं केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारायचं काम या वसाहतीतल्या प्रत्येक माणसानं करायचं आहे। अरे तुम्हाला मतं कशासाठी द्यायची, कॉलनीवाले आणि गाववाल्यांमध्ये भांडण लावायचं नालायक काम या ठाकूर पिता पुत्रानं केलेलं आहे। त्या धृतराष्ट्र पित्याला आणि त्याच्या दुर्योधन आणि दुःशासन असलेल्या या दोन्ही पुत्रांना या निवडणुकीमध्ये आपण कायमचा धडा शिकवायचा आहे। मित्रांनो, ही लढाई आहे धनाढ्य कंत्राटदार
विरुद्ध रात्री 12 असो का 1 असो आपल्या कार्यकर्त्यांच्या हाक्याला धावून येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यामधली आहे। ही लढाई आहे एका शेठ मधली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यामधली। ही लढाई आहे पैशाच्या धनशक्ती विरुद्ध या जनशक्तीची। इस सभा के लिए शेकापक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, राज्य प्रवक्ता मणिनाथ गायकवाड़, नगर सेवक प्रीतम म्हात्रे, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, उप सरपंच KK म्हात्रे, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, तानाजी पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। अब वक्त है एक छोटे से ब्रेक का। आप कहीं भी मत जाइएगा, हम फिर हाजिर होते हैं। देखते रहिए करनाला केबल नेटवर्क। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143662999। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे। सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर, शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल नियर MTNL, पनवेल। फोन 02227454411। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया। अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया। हाँ हाँ सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस,
और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। आज खारगर में जो विकास कार्य हुए हैं उसी तरह के और विकास कार्यों को अंजाम देने के लिए बालाराम पाटिल को अपना अमूल्य वोट देकर जीत दिलाने का आह्वान विधायक विवेक पाटिल ने खारगर में आयोजित जाहिर प्रचार सभा के दौरान किया। जैसे जैसे चुनाव नजदीक आ रहा है वैसे वैसे हर पार्टी अपने प्रचार में जुटी हुई है। शनिवार को शेकापक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल की प्रचार सभा खारगर में संपन्न हुई। इस सभा को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर उम्मीदवार बालाराम पाटिल, सचिन ताड़फले, जेडपी सदस्य राम करावकर, श्री मोरे, विजय पाटिल आदि गणमान्य सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विरोधियों पर निशाना साधते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इस विभाग में शेकापक्ष ने ही विकास कामों को अंजाम दिया है। भविष्य में खारगर वासियों को और विकास कामों को अंजाम देना है तो बालाराम पाटिल को जीत दिलानी जरूरी है, ऐसा आवाहन विधायक विवेक पाटिल ने किया। आजच्या सभेची गर्दी आणि आपला सर्वांचा उत्साह आणि या खारगर वासियांचं प्रेम बघितल्यानंतर बाळाराम पाटील आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। या खारगर परिसरासाठी बाळाराम पाटील यांनी गेली 15 वर्ष सातत्याने मेहनत घेतलेली आहे। सुरुवातीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, पाण्याच्या दराचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, ग्राउंडचा प्रश्न असो, हे सारे प्रश्न सिडकोच्या माध्यमातून सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त बाळाराम पाटील आणि शेतकरी कामगार पक्षानेच ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। ही गोष्ट मी अतिशय अभिमानाने सांगतो। या पलीकडच्या स्पॅगेटीच्या पुलाचा विषय असो, त्या ठिकाणी हायवेला हायवे क्रॉसिंग करताना मृत्युमुखी पडत असणाऱ्या लोकांचा प्रश्न असो, त्या ठिकाणचा फुटब्रिजचा प्रश्न असो, अभिमानाने सांगतो शेतकरी कामगार पक्षानेच आंदोलन केले, अन्य कोणी केलेले नाही। 5 वर्ष या विभागाचे आमदार असणार आणि या फुटब्रिजचा अगर खारगरचा प्रश्न कधी सोडवण्यासाठी प्रयत्न केला नाही। आणि म्हणून जरी आमदार नसले, 2009 साली जरी बाळाराम पाटलांचा पराभव झाला असला तरी दुसऱ्या दिवसापासून या विभागातल्या जनतेची सेवा करण्याचं काम बाळाराम पाटील यांनी अव्याहतपणे केले। जाहिरात केली जाते, तक्रार केली जाते, आमच्या सरपंचांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो। ग्रामपंचायतीच्या फंडातनं सोसायट्यांची कामं करू नका म्हणून आपल्या आमदारकीचा दुरुपयोग करणारा नाही, ते मत मागण्याचा अधिकार नाही, हे सांगण्याचं काम आता खारगरवासियांनी करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे। कार्यक्रम के दौरान पथनाट्य के माध्यम से मतदान जनजागृती की गई। ज्या मतदाराच्या जीवावर ते उभे राहिले, आमदार झाले, त्यांच्याच विद्यार्थ्यांना घेण्यासाठी डोनेशन द्यावं लागतं। ही परिस्थिती करून ठेवलेली आहे। म्हणजे आमच्याच जीवावर मोठं व्हायचं आणि आमच्याच डोक्यावर बसून आमच्या टाळूवरचं लोणी खायचं, ही या लोकांना सवय लागलेली आहे। एवढंच कशाला हो, जो माणूस स्वतःच्या पक्षाचा असू शकत नाही तो लोकांचा काय असणार आहे? जो माणूस स्वतःच्या पक्षाचा असत नाही, कारण की शेतकरी कामगार पक्षानं या माणसाला मोठं केलं, ज्याची कुवत नसताना त्याला उच्च शिखरावर बसवलं, त्या शेतकरी कामगार पक्षाला यानं सोडून दगा दिला। नंतर जनता दल, त्याच्यानंतर काय तर काँग्रेसला सुद्धा हात करता करता लाथ मारली। हा माणूस जनतेला पण कधी लाथ मारेल सांगता येत नाही, म्हणून तो आपल्याला लाथ मारण्याआधी आपण त्याला लाथ मारणं गरजेचं आहे। आणि हे येत्या 15 ऑक्टोबरलाच तुम्ही करू शकता। हार के डर से बौखलाए बीजेपी नेताओं ने मतदाताओं को लुभाने के लिए पैसे बांटना शुरू किया है। जी हां, ये सच है। टीआईपीएल प्राइवेट लिमिटेड के जनरल मैनेजर तथा वाहन चालकों को पुलिस ने गिरफ्तार किया है और साथ ही उन पैसों को भी बरामद किया है जिन्हें लिफाफे में भरा था। नवी मुंबई खारगर पुलिस ने 2 आरोपियों को हिरासत में लिया है और साथ ही उनके द्वारा इस्तेमाल किए जाने वाले स्कॉर्पियो वाहन को भी। इस वाहन से कुल मिलाकर 2.5 लाख रुपए पुलिस ने बरामद किए हैं, जो कि कई लिफाफों में पैक किए गए थे।
राजनीति में शेह और मात का खेल चल रहा है। विधानसभा चुनाव में अब गिने चुने कुछ घंटे बच गए हैं और इसमें भाजपा के उम्मीदवार अपने जीत को सुनिश्चित करने के लिए शाम दाम दंड भेद का सारा फॉर्मूला इस्तेमाल कर रहे हैं। हम आपको बता दें कि जीतने के लिए अब राजनीतिक पार्टी वोट बैंक को पक्का कर लेना चाहती है। वो अलग बात है कि उसे सुनिश्चित करने के लिए रुपए बांट रहे हैं और यही वजह रही कि रुपए बांटते हुए बर्नी कुमार वेंकटेश राव, जो ठाकुर इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड के जनरल मैनेजर है, और उनके साथ ही स्कॉर्पियो वाहन चालक समद गुलाम फकीर को गिरफ्तार किया गया है। इन पर आईपीसी धारा 171B तथा 511, 188 के तहत कार्रवाई कर अदालत में पेश किया गया। हालांकि इस विषय पर खारघर पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस अधिकारी पंडितनाथ पाटिल ने जानकारी दी, लेकिन कैमरे के सामने कुछ भी कहने से कतरा गए। आप देख सकते हैं हमारे प्रतिनिधि ने उनसे ऑन कैमरा सवाल किया, लेकिन उन्होंने कैमरे के आगे कुछ भी नहीं बताया। तो ये जो पैसे मांगे थे ये बांटने के लिए थे, ऐसा हमारा अंदाज है। चुनाव जीतने में टाइम तो लगा हुआ। अच्छा, खाली कितने पैसे बरामद हुए, खाली ये बता दीजिए। कौन सी गाड़ी बरामद हुई ये तो बता दीजिए सर। ना गाड़ी बता रहे थे, पैसे बताएंगे हम। मैं आपको बताना चाहूंगा कि मैं फिलहाल इस वक्त खारघर पुलिस थाने में मौजूद हूं और जहां पर आप देख सकते हैं कि ये स्कॉर्पियो गाड़ी पुलिस ने जब्त कर ली है और साथ ही इसके साथ 2 व्यक्तियों को हिरासत में लिया गया है। इस गाड़ी के बारे में मैं आपको बताना चाहूंगा कि ये जो गाड़ी है ठाकुर इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी की गाड़ी है और पुलिस इस बात को बताने से कतरा रही है कि ये हकीकत में प्रशांत ठाकुर की कंपनी है और उसके ही लोग इसमें पकड़े गए हैं और जिनके पास से लगभग 2.5 लाख रुपया बरामद किए गए हैं और साथ ही उनके प्रचार की जो सामग्री थी वो भी बरामद की गई है। फिलहाल दोनों आरोपियों को अब अदालत में पेश किया गया है, जिसके बाद पुलिस उनका रिमांड लेगी और पूछताछ की जाएगी कि आखिर उन रुपयों को किसको देने के लिए लाए थे। हालांकि मैं आपको बताना चाहूंगा कि ये जो रुपए थे ये 500 रुपए के पैकेट बनाकर रखे गए थे और ये बांटे जाने थे उन लोगों को जो चुनाव में उन्हें सहयोग देते, उन्हें मतदान करते। कैमरा पर्सन किशोर के साथ मैं गोपाल साहब, कर्नाला टीवी, नवी मुंबई। दोबारा वक्त हुआ है छोटे से ब्रेक का। आप बने रहे कर्नाला केबल नेटवर्क के साथ। स्वप्न साकार बाजू बंद माथावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नाचवाला डौलदार पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स से अलंकार 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स। गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम। पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल। दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी। आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट्स। सहावारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्योर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी। या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे। माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच
माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022-2745-2433. दीपक साडीज. इन दिनों पनवेल में प्रचार की धूम देखने को मिल रही है। हर पार्टी अपने उम्मीदवार का प्रचार जोरों से कर रही है, पर इनमें सबसे ज्यादा शेकापक्षी उम्मीदवार बालाराम पाटिल को लोगों का समर्थन मिल रहा है, जिसकी झलक तलोजा में हुई प्रचार सभा के दौरान देखने को मिली। शेकापक्ष के पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ शनिवार को तलोजा गांव में जाहिर प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, उम्मीदवार बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंढरी शेटफडके, पूर्व सभापति हरेश केनी, ग्राम पंचायत सदस्य अजीत पाटिल, साहिद पटेल, शाबिर पटेल, उमामिया काका, जुबार पटेल आदि गणमान्य सहित शेकापक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। अपने भाषण की शुरुआत में बालाराम पाटिल ने कहा, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। इस तरह से भाषण की शुरुआत करते हुए बालाराम पाटिल ने विरोधियों को आड़े हाथों लिया। तो एका बाजूला लाचारांची फौज, दलबदलूंची फौज आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, या दोघांमधला हा सामना कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायचाच आहे हा निर्धार तुमच्या साऱ्यांचा आज तळोजातला आणि या साऱ्या मतदारसंघातला माझा तरुण सहकारी पेटलेला आहे। त्या आगीमध्ये भाजपचे दल बदलू उमेदवार कुठल्या कुठे पळून जातील त्याचा पत्ता लागणार नाही अशी परिस्थिती आहे। आपण मंडळी सातत्याने गेले अनेक वर्ष 3-4 पिढ्यानपिढ्या निष्ठेचे राजकारण करत आलेला आहोत, जनसेवेचे राजकारण करत आलेला आहोत। तात्यांच्या 60 वर्षाचं राजकीय आयुष्य असेल किंवा माझं 30-32 वर्षाचं राजकीय आयुष्य असेल, आपल्यावर आरोप करण्याची हिंमत कोणा माईच्या लालामध्ये झालेली नाही। उन्होंने कहा कि मेरे पिताजी दत्तूशेठ पाटिल ने कभी कॉन्ट्रैक्ट के लिए काम नहीं किया और ना ही मैं भविष्य में करूंगा। बालाराम पाटलाच्या बापाने कधी राजकीय आयुष्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही, ठेका घेतला नाही आणि बाळाराम पाटीलही घेणार नाही। फक्त आणि फक्त जनतेची सेवा, या मतदारसंघाचा विकास, हेच दृष्टिकोन, हीच भावना मनामध्ये ठेवून मग ते शैक्षणिक असेल, कला विषयक असेल, क्रीडा विषयक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक एकात्मतेचा असेल, सर्व धर्मदान समन्वयाचा असेल, राष्ट्रीय एकात्मतेचा असेल, हे सारे मुद्दे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला राबवायचे आहेत। शेतकरी कामगार पक्षाने कधीही जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ वा संघर्ष करण्याची शिकवण आपल्याला आपल्यापैकी कुणालाही दिली नाही। उद्याच्या काळामध्ये देखील या मतदारसंघाचं वातावरण चांगलं राहावं, या भावनेतून आपल्याला 5 वर्षामध्ये जी घाण या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात झालेली आहे ती साफ करायची आहे। आता उद्या खारघरचा टोल नाका, अरे इथं पण आमच्या रोजला टोल नाका आहे, काय भरा लागतं का तलसकरांनी सांगावं या ठिकाणी काय ह्या रोजच्या टोल नाकावर तलसकरांच्या कुठल्या गाडीला टोल भरावा लागते? ही हिम्मत कुणाची आहे? ही हिम्मत आहे। अरे जिथं लात मारू तिथं पाणी काढू एवढं। आणि रडत घोड्यावर काय बोलतात, टोल नाका माफ नाही केला म्हणून आम्ही भाजपत गेलो। उद्या भाजपवाल्याने पण नाही केलं मग काय कराल? माझा सवाल तलोजकरांना आहे का तुम्हाला आमदार कसा पाहिजे?
अरे रस्त्यावर येणारे आपली दुकानं तोडणाऱ्याला विरोध करून आपली दुकानं वाचवणारा पाहिजे का स्वतःला कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा कॉन्ट्रॅक्टर आमदार पाहिजे? कोण आमदार पाहिजे हे 15 तारखेला तुम्ही ठरवायचं. भविष्यात तुमच्या सेवेला येईल, भविष्यात तुमचा प्रश्न सोडवेल. त्या भविष्यातला आमदार करायचा का विमानतळाची JNPTची कॉन्ट्रॅक्टर घेणाऱ्याला आमदार करायचा? हा निर्णय तुम्हाला 15 तारखेला मतदान केंद्रामध्ये जाऊन या ठिकाणी घ्यायचा आहे. मला खात्री आहे त्यावेळेचा या विभागातला मतदार हा सुज्ञ आहे. कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळून काळे पैसे कमावून त्या ठिकाणी राजकारण करणाऱ्याला तनुष्कर आणि ह्या विभागातली जनता कधी उडी करणार नाही. तर तुमची सेवा करणाऱ्या भावी शेठला तुम्ही आमदार करण्यासाठी हा विश्वास मला ह्या ठिकाणी वाटतो. कामगार पक्षाचा 58वें धम्मचक्र प्रवर्तन दिवस के उपलक्ष्य में सोच मल्टीपर्पज सोसाइटी द्वारा धम्म सभा का आयोजन शनिवार को खांदा कॉलोनी में किया गया था। इस कार्यक्रम के लिए बालाराम पाटिल को मुख्य अतिथि के रूप में आमंत्रित किया गया था। अट्ठावनवें धम्मचक्र प्रवर्तन दिवस के उपलक्ष्य में सोच मल्टीपर्पज सोसाइटी की अध्यक्षा दर्शना भड़ांगे एवं संस्थापक सदस्य सागर भड़ांगे के मार्गदर्शन में धम्म सभा का आयोजन खांदा कॉलोनी में शनिवार को किया गया था। इस दौरान धम्म गीतों के कार्यक्रम का भी आयोजन किया गया था। कार्यक्रम के लिए शेकापक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल ने हाजिरी लगाते हुए सभी के आभार व्यक्त किए। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, महिला आघाड़ी की उपाध्यक्ष राजश्री पाटिल, तालुका अध्यक्षा गुलाबताई पाटिल, संजय भूपी, मोतीराम कोली, भीमराव पवार, सोसाइटी की अध्यक्षा दर्शना भड़ांगे, सागर भड़ांगे, प्रिया वाघमारे आदि गणमान्य सहित बौद्ध समुदाय के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान दर्शना भड़ांगे और सागर भड़ांगे ने बालाराम पाटिल को जो समर्थन दिया है उसके लिए बौद्ध समुदाय द्वारा उनका अभिनंदन किया गया और साथ ही बालाराम पाटिल को जिताने के लिए अपना पूरा योगदान देने की भी बात कही। आखिर में फिर एक नजर डालते हैं खास खबरों पर। शेकापक्ष की विभिन्न जगहों पर प्रचार सभाएं संपन्न। चुनाव को मद्देनजर बीजेपी नेताओं द्वारा मतदाताओं को लुभाने के लिए किया जा रहा है पैसों का इस्तेमाल। और 58वें धम्मचक्र प्रवर्तन दिन के उपलक्ष्य पर सोच मल्टीपर्पज सोसाइटी द्वारा धम्म संध्या कार्यक्रम का आयोजन। आज के लिए बस इतना ही। करनाला केबल नेटवर्क के बारे में आपकी कोई राय या सुझाव हो या फिर आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं। हमारा संपर्क नंबर है 27457338। आपसे फिर मुलाकात होगी। नमस्कार।